मी ग्रीष्मा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला माझं सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे आणि सिल्कच्या म्हणजे प्युअर सिल्क, ज्या आपण पैठणी, कांजीवरम, चंदेरी अशा ज्या साड्या असतात त्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या स्वतःसाठी साड्या घ्यायला मी सुरुवात केली ती माझं जसं लग्न ठरलं, लग्न एंगेजमेंट आणि मग लग्न असे फंक्शन होत जातात तेव्हापासून मी स्वतःसाठी साड्या घ्यायला सुरुवात केली। पूर्वी मी आईच्या साड्या नेसायचे आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी साड्या घ्यायला सुरुवात केली। पहिली साडी मी दाखवते तुम्हाला, ती म्हणजे माझी साखरपुड्याची कांजीवरम साडी मी घेतली होती। तुम्ही कांजीवरम, कांचीपुरम काही म्हणा, ही सिल्कची साडी होती आणि मला खूप खूप आवडते ही साडी। खूप आवडीची आहे कारण इतकी परफेक्ट ड्रेप होते, अजिबात फुगत नाही, फुलत नाही। आणि प्युअर सिल्कच्या साड्यांची हीच गंमत असते की त्या अजिबात फुगत नाहीत, एकदम तुमचं जसं बॉडी स्ट्रक्चर आहे तसं तुम्हाला त्या परफेक्ट ड्रेप होऊन जातात। तर ही पहिली साडी आहे, ही आहे कांजीवरम साडी माझी साखरपुड्याची। मी तुम्हाला बाजूला फोटोसुद्धा फ्लॅश करते माझा एंगेजमेंटचा, जसं मी रेडी झाली होती। ह्याच्यावर मी पूर्ण साऊथ इंडियन असा लुक केला होता। ही साडी पूर्ण भरलेली आहे, तुम्ही पाहत असाल तर। आणि साडी हा आणि हे साडीचा बॉडी आहे, पण पूर्ण भरलेली आहे। साऊथ सिल्क ज्या टिपिकल लग्नातल्या साड्या असतात तशी आहे। ही साडी मी लालबागला एक गुरुकृपा म्हणून शॉप आहे तिथून घेतली होती। किंमत 15च्या पुढे असेल। त्याच्यानंतर दुसरी साडी जी आहे ती माझी लग्नातली साडी आहे। लग्नातली म्हणजे मी जस्ट घरातून हॉलवर गेले आणि हॉलवर जे काही आपले सुरुवातीचे विधी असतात लग्नाच्या आधीचे, ते सर्व मी या साडीवर केले होते। आणि ही आहे सिल्कची इरकल आहे, पुन्हा मी गुरुकृपामधूनच घेतली होती आणि एक 10-12 हजाराच्या रेंजमध्ये आहे। प्युअर सिल्क इरकल आहे आणि इतकी सुंदर आहे, असा छान फिरता पिवळा रंग आहे याचा आणि हे ह्याचे काठ आहेत। आणि पदर जो आहे मी पूर्ण उघडत नाही कारण मी त्याला इस्त्री करून आणलेली आहे। आणि हा पदर आहे ह्याचा, जो आपला नेहमीचा आपण म्हणतो टोपटेनी पदर, तो पदर आहे साडीचा आणि इतकी सुंदर वाटते, खूपच छान वाटते साडी। ह्या साडीला सुद्धा आता 5 वर्ष झालेली आहेत, शाईन तशीच्या तशी आहे। ही माझी खूप आवडती साडी आहे, छान आहे, छान वाटते अजून नेसल्यावर। मी फोटो ॲड करतेच याचा। त्याच्यानंतरची साडी आहे ती माझी नऊवारी साडी आहे, लग्नात जी आपण अष्टपुत्री नेसतो ती, पिवळी अगदी छान हळदीचा कलर जो असतो तो, आणि त्याला ग्रीन काठ आहेत, बघा अशी साडी आहे। आणि इतकी स्मूर आहे त्याच्यावर। आता बऱ्याचदा हे दुकानदार तुम्हाला सांगतात की ही पेशवाई पैठणी आहे वगैरे, तर पेशवाई पैठणी वगैरे नाही, छान रेशमाची एक साडी आहे, पण पैठणी नाही, फक्त पेशवाई तुम्ही म्हणू शकता। किंवा काही काही लोक आजकाल याला दागिना सिल्क म्हणून पण विकतात, पण छान आहे। ही मी हिंदमाताला भरत क्षेत्र नावाचं दुकान आहे तिथून मी घेतली होती आणि ही पण 10-12च्या रेंजमध्ये असेल, पण खूप छान साडी आहे। त्यानंतर जो आहे तो माझा शालू होता लग्नातला, बनारसी शालू होता आणि पुन्हा मी गुरुकृपामधूनच घेतला होता। मी गुरुकृपामधून बऱ्याच साड्या घेतल्यात कारण त्यांची क्वालिटी खूप उत्तम असते गुरुकृपातल्या साड्याची। आणि स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे कारण तशी त्यांना गरजही नाही, इतकं सुंदर दुकान आहे। कधी आलात लालबागला तर नक्की घ्या तिथून। हा पुन्हा माझा बनारसी शालू आहे, एवढा सॉफ्ट आहे, एकदम काय म्हणू आपण, असं वेल्वेट प्रकारचा आहे। आणि त्यावेळेस म्हणजे 5 वर्षापूर्वी हीच फॅशन होती, तर त्यावेळेस मी घेतला होता। पण जरी फॅशन असेल तरी एक आपण म्हणतो ना टाइमलेस साड्या असतात काही काही, ते अशा। इतका सुंदर पिंक आणि ऑरेंज असा फिरता रंग आहे, रेडिश पिंक असा, तुम्हाला इथे शेड्स दिसत असतील थोड्या।
पूर्ण भरलेला आहे आणि ह्या पदराला मी नेट लावून घेतलेली आहे. पाहिली तुम्ही तर ह्या पदराला मागून नेट लावून घेतलेली आहे. ही नेट आहे. वेगळं दिसतंय की नाही मला माहीत नाही आता व्हिडिओमध्ये, पण हे बघा असं पाहिलं तर ही नेट लावून घेतलेली आहे पदराला, कारण धागे निघून येत म्हणून. तसे धागे नाहीच निघत, पण कुठे अडकतो पदर किंवा काय होतं म्हणून त्याला नेट लावलेली आहे फॉर सेफ्टी. अजून एक साडी आहे ती म्हणजे ही माझ्या लग्नातलीच साडी आहे आणि मला सासरकडून आलेली ही साडी आहे. तेलफळाची साडी म्हणतात माझ्या सासरच्याकडे. तर ही तेलफळाची हिरवी आणि ह्याला असं ऑरेंज कलरची बॉर्डर असलेली कांजीवरम साडी आहे. आणि ही साडी माझ्या दिरांचं दुकान आहे वसईला, साई कृपा म्हणून, तिथूनच माझ्या सासूबाईंनी घेतलेली. इतकं सुंदर हिरवीगार साडी आहे कांजीवरम. मला छान अशी सॉफ्ट वाटते नेसायला, एकदम छान बसते. टिपिकल जो कांजीवरमचा पदर असतो तसा आहे. खूप सुंदर साडी आहे माझी. मला कसं वाटलं नक्की सांगा आणि अजून काही तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.